और कर्नाटक असेंबली इजलास में जबरदस्त एहतजाज देखने में आ रहा है। जिस तरह से हमने आपको बताया था कि कल रात भी वहां पर जो कारकुन थे वो वहां रात भर उन्होंने कयाम किया था। ईश्वरप्पा के इस्तीफे का मुतालबा करते हुए ये एहतजाज जारी है। हिज़्ब इख्तिलाफ कांग्रेस का पुरजोर एहतजाज है। हिज़्ब इख्तिलाफ कांग्रेस के ही अरकान कल रात भर कर्नाटक असेंबली के अहाते में ही रहे थे और ये सभी रियासती वजीर ईश्वरप्पा के इस्तीफे का मुतालबा कर रहे हैं। ईश्वरप्पा के खिलाफ मुल्क से गद्दारी का मुकदमा दर्ज करने का मुतालबा किया जा रहा है। दरअसल भगवा झंडे की हिमायत में ईश्वरप्पा ने बयान दिया था और उसी के बाद से लगातार हिज़्ब इख्तिलाफ कांग्रेस का जबरदस्त एहतजाज जारी है। तो उम्मीद यही थी कि कर्नाटक असेंबली का इजलास आज जैसे ही शुरू होगा तो इस मामले पर एहतजाज और हंगामा आराई देखने में आएगी। ईश्वरप्पा के खिलाफ मुल्क से गद्दारी का मुकदमा दर्ज करने का मुतालबा किया जा रहा है। रियासती वजीर ईश्वरप्पा के इस्तीफे का मुतालबा कांग्रेस लगातार कर रही है। इन तमाम मुतालबात को लेकर कांग्रेस का लगातार कल से ही वहां जबरदस्त एहतजाज भी देखने में आ रहा है। ಈಗ ಹೇಳ್ತಿದ್ರೆ ಪರವಾಗಿಲ್ಲ, ಕನಿಷ್ಠ ನಮ್ಮ ಮಾಲೀಕರು ಅಲ್ಲಿ ಜನ ಇದ್ದಾರೆ. ಇವತ್ತು ಇವರು ಜನರ ಭಾವನೆಗೆ ಸ್ಪಂದನೆ ಮಾಡುತ್ತಿದ್ದಾರೆ. ಜೆಡಿಎಸ್ನವರ ಹಕ್ಕು, ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದ ಹಕ್ಕನ್ನ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ತಾವು ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಬೇಕೆಂದು ಕಳಕಳಿಯುವಂತೆ ನಾನು ಮಾಡ್ತೀನಿ. ಈಗ ಸಭಾನಾಯಕರು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳು ಸಹ ನೀವೆಲ್ಲರೂ ಸದನದ ಕಲಾಪ ನಡೆಸೋದಕ್ಕೆ ಸಹಕರಿಸಬೇಕು ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ. ನಾನು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೆ ಕೇಳ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರು ಬಹಳ ಹಿರಿಯ ಅನುಭವಿಯನ್ನು ಹೊಂದಿರುವಂತಹ ಪ್ರತಿಪಕ್ಷದ ನಾಯಕರಿದ್ದಾರೆ. ಉಳಿದ ಅನೇಕ ಸದಸ್ಯರು ತಾವೆಲ್ಲ ಹಿರಿಯರಿದ್ದೀರಿ, ಅನುಭವಿಗಳಿದ್ದೀರಿ. ನೀವು ಸದನದ ಕಲಾಪಗಳನ್ನು ನಡೆಸೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಿ. ಉಳಿದ ಸದಸ್ಯರುಗಳು JDSದವ್ರನ್ನ ಒಳಗೊಂಡಂತೆ ಉಳಿದವರೆಲ್ಲ ಮಾತನಾಡೋದಕ್ಕೆ ಸಿದ್ಧ ಇದ್ದಾರೆ. ನಿಮ್ಮವರು ಮಾತಾಡೋದಕ್ಕೆ ಸಿದ್ಧ ಇದ್ದಾರೆ, ಈ ಕಡೆಯವರು ಇದ್ದಾರೆ. ಅವ್ರು ಮಾತನಾಡೋದಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಿ. ಈಗ ನನಗೇನಾಗಿದೆ ಅಂದ್ರೆ, ಈಗ ನನ್ನ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನು ಅಂದ್ರೆ, ನೀವು ಯಾರನ್ನೋ ವಜಾ ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ರಮೇಶ್ ಕುಮಾರ್ ಅವರು ನಿಮ್ಮನ್ನೇ ವಜಾ ಮಾಡಿ ಅಂತ ನನಗೆ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. ಈಗ ಈ ಒಂದು ಸದನಕ್ಕೆ